पूजन करावं, सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन करावे अशी विनंती। सदस्य स्कूल कमिटी न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बुद्रुक माजी विभागीय अधिकारी रेश शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर मान्य श्री सुरेंद्र रंगनाथ खर्डे पाटील, मान्य श्री पांडुरंग सूर्यधर देवकर पाटील, उपस्थित सर्व मान्यवर श्री रामनाथ चंद्रभान देवकर पाटील साहेब यांनी स्वीकारावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करत आहे। यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्यास मी माझं छोटंसं प्रास्ताविक थांबवते। जय हिंद, जय कर्नाटक। हा सन्मान होतो तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होतो आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा। यानंतर पुढील परीक्षक सेवानिवृत्त प्राध्यापक श्री दादासाहेब पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती। पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती। जिल्हा परिषद शाळा पाटीवाडी या विनंती भिकारदे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे। विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनामध्ये या वक्तृत्व स्पर्धेसाठी या वक्तृत्व स्पर्धेचे निमंत्रण आपले स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील, स्पर्धेच्या उद्घाटन सौभाग्यवती सन्माननीय प्रभाताई ढोके पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष रामनाथ देवकर पाटील आणि सर्व व्यासपीठावर मान्यवर, स्पर्धेसाठी आलेले परीक्षक, प्रिय सेवक बंधू, विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे माधवराव खर्डे पाटील यांच्या नावाने ही जी वक्तृत्व स्पर्धा होती आहे, या दादांचं जे वक्तृत्व म्हणजे दादाच्या नावाने माधवराव खर्डे पाटलांना दादा म्हणून गाव त्याच्या नावाने ही जी वक्तृत्व स्पर्धा सुरू होती आहे, त्याला एक वेगळा आशय आहे की ज्यांनी गावासाठी एक मोठं योगदान दिले, गावाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता, अशा दादांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा सुरू आहे। आणि याची संकल्पना जी आहे ही संकल्पना होती आदरणीय दिवंगत या गावाचं भूषण शंकरनाना खर्डे पाटील यांनी, त्यांनी ह्या ही परिसरातली एकमेव अशी वक्तृत्व स्पर्धा आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक त्याच्यामध्ये दडलेला एक वक्ता त्याला व्यक्त होण्याची संधी या निमित्ताने मिळते। आणि आश्चर्य असं आहे की ही पूर्वी नाही ही स्पर्धा केवळ शाळेपुरती मर्यादित होती, तिथं सुरू पुढे तालुकास्तरीय झालं, जिल्हास्तरीय झालं आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळत चाललाय की आज मला असं कळलं की 100हून अधिक विद्यार्थ्यांची या ठिकाणी नोंदणी झाली। 100हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी होणं म्हणजे ही ग्रामीण भागातली जरी स्पर्धा असली तरी देखील ही उल्लेखनीय स्वरूपाची आणि एक चांगली नोंद घेण्यासाठी बाब आहे असं माझ्यासाठी वाटतं। या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख माझी थोरली बहीण कृषीभूषण प्रभाताई बोगरे, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ रामनाथ देवकर, कोल्हापूर ग्रुपच्या सरपंच निवेदिताताई मुंडे, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य आदरणीय शिरसाट सर, सुरेश रंगनाथ खर्डे पाटील, सर्व पत्रकारांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की कोलार हायस्कूलचे जे काही उपक्रम असतात किंवा या ठिकाणचे जे विद्यार्थी जिल्हाभर महाराष्ट्रभर आपलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते शैक्षणिक असेल, स्पोर्ट्समध्ये असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये असेल जे यश संपादन करतात त्याला भरभरून ही लोक दाद देतात, सर्व पेपरमध्ये मोठ्या मोठ्या बातम्या छापून देतात आणि त्यामुळे आपल्या शाळेचं नाव संपूर्ण जिल्हाभर पोहोचतं। पत्रकारांचे शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार। ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते ते स्वर्गीय माधवराव खर्डे। आता तुमची ह्या पिढीला तर माधव दादा माहिती आहे किंवा तुमच्या अगोदरचे
पिढीला तर 1980 साली त्यांचं निधन झालं. जवळपास 45 वर्ष त्यांना आपल्यातून जाऊन झालेले आहेत. सुहास वैद्य यांनी सांगितलं की दादांच्या नावाने त्यांना माधवदादा म्हणायचे. माधवदादांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा भरवली जावी अशी नानांची इच्छा होती. ती नानांचे नेते स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे माजी केंद्रीय मंत्री त्यांची आणि स्वर्गीय माधवदादांची खूप घनिष्ठ मैत्री होती. म्हणजे अण्णासाहेब शिंदे केंद्रीय मंत्री असताना सुद्धा ते जेव्हा कोलारला येते तर माधवदादांकडे आल्याशिवाय राहत नव्हते किंवा माधवदादा सुद्धा मला आठवतं मी त्यांच्यासोबत दिल्लीला अण्णासाहेब शिंदेच्या तिथं केंद्रीय मंत्री असताना आम्ही मुक्कामी गेलो होतो, थांबलो होतो. इतके घनिष्ठ मैत्री दादांची आणि स्वर्गीय अण्णासाहेबांची होती आणि त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा दादांच्या मृत्यूनंतर सुरू झाली पाहिजे. माधव पाटलांची आठवण राहावी लोकांमध्ये, नेहमी त्यांचं जे त्यांनी केलेलं काम कर्तृत्व कोलारसाठी, कोलार आणि परिसरासाठी जे दादांनी काम केलं ते लोकांपर्यंत जावं म्हणून ही स्पर्धा भरवली जाते. भगवतीपूर आणि प्रवरा परिसराच्या जडणघडणीसाठी आहे. भाषण कसं करायचं याच्यासाठीचे क्लासेस सुरू झाले. वक्तृत्व कसं पाहिजे तुमचं याच्यासाठी क्लासेस सुरू झाले. एकूण तुम्ही पाहिल्या तुम्हाला गावाचं नेतृत्व करायचं आहे का, तुम्हाला सरपंच व्हायचं आहे का, असे सुद्धा क्लासेस सुरू झाले. तर सुदैवाने तुमच्यासारख्या गुणवंत विद्यार्थ्यांना क्लासेसची गरज नाही. तुमच्या अंगामध्ये जे सुप्त गुण आहेत ते आपोआप स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही तुमचे व्यक्त करू शकता. तुमच्या कलागुणांना या ठिकाणी चांगला वाव मिळू शकतो. कुठले क्लासेस करायची गरज नाही. क्लासेस करून ते गुण निर्माण होऊ शकत नाही. ते उपजात अंगामध्ये असतात. फक्त त्याला योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असते आणि ते तुमचे शिक्षक तुम्हाला वेळोवेळी देतात. असो या स्पर्धेतून निश्चित उद्याची भावी पिढी चांगलं वक्तृत्व असलेली पिढी तयार होईल अशी मला अपेक्षा आहे. आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी इथे उभी आहे. व्यासपीठावर सर्व मान्यवर, आदरणीय रामनाथ पाटील देवकर, आदरणीय सरपंच नवनीता बोराडे, सुरेश खर्डे, सगळ्या मुलींना सांगते मी असंच या क्षेत्रातही येत आहे की मला राजकीय वारसा आहे. मी शंकर नानांची मुलगी आहे किंवा मी माधव पाटलांची मुलगी व लोणीच्या चंद्रबांधाला भोगरे शिर्डीचे पहिले माझे आमदार त्यांची स्नुषा करून मी माझी ओळख निर्माण केली नाही. मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगी, एक शेतकरी कुटुंबातील सून, एक शेतकरी कुटुंबातली पत्नी असताना सगळं म्हणजे संसारिक जबाबदाऱ्या स्वीकारून मी या क्षेत्रात आले आणि चांगल्या पद्धतीने काम केलं व माझी शासनाने दखल घेतली. म्हणून सांगते मला सह्याद्रीचा पहिला सह्याद्री भूषण पुरस्कार मिळाला. नंतर 3 वर्ष मी सह्याद्री वाहिनीवर शेतकरी प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं आणि नंतर मला महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार मिळाला. सांगण्याचा उद्देश हा आहे मुलींना, कुठलीही गोष्ट मनापासून केली, आत्मविश्वास असला तर ती गोष्ट साध्य होते. आणि हे सर्व साध्य करायचं असेल तर माणसाच्या अंगी महत्वाचं गुण म्हणजे वक्तृत्व पाहिजे. म्हणजे आत्मविश्वास महत्वाचा आहे. कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं. आपण जर ठरवलं तर ते निश्चितच ध्येय साध्य होऊ शकतं. आज अण्णांचं इतकं मोठं योगदान आहे आणि तुम्ही या संस्थेतून शिकता. इथले विद्यार्थी या शिक्षकांनाही सांगायचं तुम्ही कुठल्याही शिक्षण सम्राट, साखर सम्राटाच्या शिक्षण संस्थेत शिकवत नाही. तुम्ही आज कर्मवीर अण्णांच्या शिक्षण संस्थेत शिकवता. ही खूप मोठी जमेची आणि मानाची गोष्ट आहे. या गोष्टी केल्या पाहिजे. शिवाय अण्णांनी त्या काळी म्हणजे सगळ्या समाजातील सगळ्यांना घेऊन ते बरोबर चालले. त्यांनी कशा पद्धतीने शिक्षण संस्था उभा केल्या आणि स्वावलंबी शिक्षण हेच माझे ब्रीद म्हणजे रयतचे हे ब्रीद वाक्य आहे. स्वावलंबी शिक्षण, पुन्हा कमवा आणि शिका ह्या योजना सुरू केल्या. ह्याही खूप महत्वाच्या आहेत. भाषणाला जेव्हा तुम्ही उभे राहता त्यावेळेस त्या विषयाला अनुसरून आपलं भाषण झालं पाहिजे, आपलं बोलणं झालं पाहिजे. हेही शिकण्यासारखं आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाचा आणि क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला, रागवीला आणि शक्तीला माझा मानाचा मुजरा. सर्वप्रथम जिने मला जन्म दिला अशी माझी माय आणि तिच्या 52 वर्षाने मी धन्य झाले अशी माझी जन्मभूमी भारत माता यांना मी प्रथमतः वंदन करते व मी श्रेया संजय शिंदे या 9वी इंग्लिश स्कूल टाकेबांची विद्यार्थी
गटासाठी एक आणि मोठ्या गटासाठी एक असे दोनच विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले जाते. कोणताही जबाबदार विद्यार्थी असेल तर त्यांच्याबरोबर आलेल्या शिक्षकांनी ठरवायचं कोणाचं मागायचं. 2 विद्यार्थी एका गटामध्ये घेतले जाणार नाही. दुसरी गोष्ट यामध्ये स्पर्धेमध्ये लहान गटासाठी जो वेळ असेल 4+1 म्हणजे 5 मिनिटाचा वेळ आहे. 4 मिनिटं झाल्यानंतर वेळाधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी वेळ देतील. त्यावेळेस 1 मिनिटामध्ये त्यांनी त्या भाषणाचा समारोप करायचा आहे. मोठ्या गटासाठी 7 मिनिटं वेळ असेल. 6 मिनिटं झाल्यानंतर वेळाधिकारी जे आहेत ते वेळ देतील आणि मग त्यानंतर 1 मिनिटामध्ये तुम्ही त्या भाषणाचा समारोप करायचा आहे. अशा पद्धतीने ही स्पर्धा होईल. हा अंधकार दूर करण्यासाठी एक तेजस्वी ज्ञान सूर्य महाराष्ट्राच्या क्षितिजावर उगवला. या ज्ञान सूर्याचे नाव होते कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर अण्णांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी निसर्गरम्य कुंभोज या गावी झाला. कुंभोज या गावी जन्मलेला हा बाळ पुढे ज्ञानाचा कुंभ घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरू लागला. ती बंद असलेली ज्ञानाची कवाडे खुली केली. एकदा एक मनुष्य अण्णांकडे आला व म्हणाला, मी मागेल तेवढे पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे, पण तुम्ही साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजचे नाव बदलून माझे नाव द्या. अण्णांनी त्या माणसाला सडेतोड उत्तर दिले, एक वेळ माझ्या बाबाचे नाव बदलेल पण कॉलेजचे छत्रपतींचे नाव बदलणार नाही. मित्रांनो, मंदिरात गेले आपली नजर मंदिराच्या कळसाकडे जाते, परंतु पायाखालची दगडाने आपले जीवन संपवलेले असते. सृष्टी सुजला सुफलाम राहो यासाठी आकाशातील मेघांनी सुद्धा आपले जीवन संपवलेले असते. भाऊरावांच्या कार्यात सुद्धा लक्ष्मीबाईंनी आपले जीवन संपवलेले आहे. चार मुलं आमच्याकडे वाईट नजरेने बघताना तेव्हा वाटतं भारताचं सरकार जिवंत आहे का हा प्रश्न पडतो. भीती वाटते जेव्हा एखादी तरी तिची पूर्ण दगड खाली पडल्यावर जशी कोसळते ना तशीच परिस्थिती आमची सुद्धा होते. जेव्हा तो व्यक्ती, तो महाराष्ट्र, तो नराधम आमच्याकडे वाईट नजरेने बघत असतो. एकीकडे स्त्रियांना आधी माया आधी शक्ती म्हणून सन्मान दिला जातो. कुटुंबातील तरुण जेव्हा व्यसनाधीन होतो तेव्हा त्यामागे कुटुंबाची पार्श्वभूमी काय म्हणत असते. तुम्हाला एका उदाहरणातून सांगतो. एक शेतकरी एक दिवस त्याच्या बैलांना घेऊन शेताकडे चालला होता आणि त्या शेताकडे जात असताना ती बैल मार्ग सोडून, ती वाट सोडून दुसरीकडे चालायला लागते. तेव्हा तो शेतकरी बघतो आणि त्या शेतकरी तो बैलांच्या गळ्यातला कासरा ओढतो. त्या बैलांच्या पाठीवर एक चाकाचा फटका मारतो. तो फटका त्या बैलांना अशासाठी नसतो की त्या बैलांनी जागेवर थांबवतो. तो चाकाचा फटका फक्त अशासाठी असतो की त्यांनी त्या पावतीत चालावं, त्यांनी त्या मार्गात चालावं.